नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, जाणून घेऊयात। काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झालाय। राज्यात महायुतीने अद्भुतपूर्ण असं यश प्राप्त केलंय, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय। महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेते नेमले नसल्याचं समोर आलंय। महायुतीने महाविकास आघाडीला 50 वर्ष रोखलं। दरम्यान आता महायुतीच्या नवीन सरकारची शपथविधी 25 तारखेला मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे। दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मुख्यमंत्रीपदाबाबत आपले स्पष्ट मत स्वीकारले आहे। तर महायुतीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। त्यांचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाबाबत योग्य उमेदवार असल्याचं म्हटले आहे। भाजपाचे मातृस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असे त्यांना वाटते। संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार चालले पाहिजे यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचं म्हटलंय। दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे संसदीय मंडळ, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चाही करणार आहेत। अशा प्रकारची बैठक पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरलं आहे। उद्या शपथविधी होणार असल्याचं यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे। जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे। आणि दरम्यान संघ परिवार फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्याचं भाजप काय निर्णय घेणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे। तर मित्रांनो, याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।